मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण एक फेमस पुस्तक डीप वर्क या पुस्तकाची संपूर्ण मराठी बुक समरी शिकून घेणार आहोत. त्या पुस्तकाचे लेखक आहेत कॅल न्यूपोर्ट. त्या पुस्तकात लेखकाने डीप वर्क म्हणजेच गहन व सातत्यपूर्ण लक्ष देऊन काम कसं करावं याबद्दल सखोल चर्चा केली आहे. हल्लीच्या डिजिटल युगात आपले लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण या विचलनांपासून मुक्त राहून गहन काम कसं करायचं याची शास्त्रशुद्ध माहिती हे पुस्तक देतं. डीप वर्क म्हणजे ज्या कामांमध्ये खूप विचार, लक्ष आणि कौशल्याची आवश्यकता असते त्यासाठी आपण पूर्ण एकाग्र राखणं गरजेचं आहे. या पुस्तकात लेखकाने दाखवलं आहे की अशा प्रकारचे गहन काम करण्याची क्षमता हे आजच्या काळात एक महत्त्वाचं कौशल्य आहे जे तुम्हाला यशाकडे नेऊ शकतं. चॅप्टर नंबर 1, डीप वर्क हे एक मौल्यवान कौशल्य आहे. या प्रकरणात लेखक महत्त्वाच्या कामावर चर्चा करतो. आजच्या डिजिटल युगात लोकांचं लक्ष सतत विचलित होत असतं, त्यामुळे एकाग्रतेने काम करण्याचे कौशल्य दुर्मिळ होत चाललं आहे. लेखक या प्रकरणामध्ये स्पष्ट करतात की गहन काम हे व्यावसायिक यशासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहेच. लेखकाने सिद्ध केलं आहे की जगभरातील यशस्वी लोक त्यांच्या कामातील गहनतेमुळेच पुढे जातात. जो कोणी आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करू इच्छितो किंवा महत्त्वाच्या प्रकल्पावरती काम करू इच्छितो त्याला एकाग्रता राखणं खूप जास्त गरजेचं आहे. लेखक सांगतात की गहन काम म्हणजे ज्या कामामध्ये उच्च ध्यान केंद्रित करून आपण आपले पूर्ण विचार दिले जातात, ज्यामध्ये उत्पादन क्षमता जास्त असते. उदाहरणार्थ, एखादा गणित तज्ज्ञ नवीन थेरम शोधण्यासाठी किंवा लेखक एखादे पुस्तक लिहिण्यासाठी डीप वर्क करतो, गहन काम करतो. चॅप्टर नंबर 2, डीप वर्क हे एक दुर्मिळ कौशल्य आहे. त्या चॅप्टरमध्ये लेखकाने गहन कामाचे कौशल्य किती दुर्मिळ आहे हे स्पष्ट केले आहे. सध्याच्या काळात सोशल मीडिया, ईमेल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींमुळे लोकांचे लक्ष सतत विचलित होतं. परिणामी गहन लक्ष देऊन काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली. लेखकाने असा मुद्दा मांडला आहे की हल्ली बहुतांश लोक तात्पुरत्या, साध्या पण व्यर्थ कामांमध्ये अडकलेले आहेत. लेखकाच्या मते जो कोणी गहन काम करण्यास प्राधान्य देतो त्याला आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक उत्पादकता वाढवण्याची संधी मिळते. गहन काम करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी ठराविक वेळ देणं अत्यावश्यक आहे. चॅप्टर नंबर 3, डीप वर्क हे उत्पादकतेचं रहस्य आहे. तर या भागामध्ये लेखक सांगतो की डीप वर्क केल्यामुळे आपली उत्पादकता वाढते आणि आपल्याला कमी वेळामध्ये अधिक मूल्यवान काम करता येतं. जर आपण आपल्या ध्यानाचे आणि लक्षाचे व्यवस्थापन करू शकलो तर आपल्याला खूप अवघड काम अधिक प्रभावीपणे आणि कमी वेळात पूर्ण करता येईल. लेखकाने अनेक उद्योजक, शास्त्रज्ञ आणि इतर व्यावसायिकांच्या उदाहरणाचा वापर करून हे सिद्ध केलं आहे की त्यांची उत्पादकता आणि यशाचं गुपित गहन काम करण्यातच दडलेलं आहे. उदाहरणार्थ, जर आपण एक प्रोजेक्ट गहन कामाच्या तंत्राचा वापर करून पार पाडला तर त्याचा दर्जा आणि परिणाम अत्यंत उत्तम असतो. चॅप्टर नंबर 4, गहन कामाचे तत्वज्ञान स्वीकारा. या भागात लेखकाने गहन कामाचे 4 वेगवेगळे तंत्रज्ञान दिलेत. आता आपण ते 4ही तत्वज्ञान बघून घेऊया. पहिलं, द मोनॅस्टिक फिलॉसॉफी. तर या पद्धतीत काम करणाऱ्या व्यक्ती स्वतःला बाहेरील जगापासून अलिप्त ठेवतात आणि फक्त त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतात. दुसरं तत्वज्ञान, द बिमोडल फिलॉसॉफी. या तत्वज्ञानात व्यक्ती वेळोवेळी गहन कामासाठी आपले वेळापत्रक ठरवतात, उर्वरित वेळेचा वापर इतर साध्या कामासाठी करतात. याच्यामधला तिसरं तत्वज्ञान म्हणजे द रिदमॅटिक फिलॉसॉफी. या पद्धतीत गहन कामाच्या वेळा निश्चित केल्या जातात, जसं की काही तास गहन काम करण्यासाठी दररोज ठरवले जातात. तत्वज्ञान चौथं, द जनरलिस्टिक फिलॉसॉफी. पत्रकारांप्रमाणे
कामाचे वेळापत्रक गहन कामानुसार लवचिक ठेवणे. लेखकाने सांगितलंय की आपल्यासाठी योग्य तत्वज्ञान निवडणे हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतं. चॅप्टर नंबर 5, त्यागाचे महत्त्व. लेखक या प्रकरणात स्पष्ट करतो की गहन काम करण्यासाठी त्यागाचं महत्त्व समजणं आवश्यक आहे. सतत ऑनलाईन राहणं, सोशल मीडियाचा वापर करणं आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये वेळ घालवणं या गोष्टींमुळे आपण आपली उत्पादकता कमी करतो. लेखकाने सुचवलं आहे की आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही गोष्टी त्याग केल्या तर अधिक लक्ष केंद्रित करून काम करू शकतो. चॅप्टर 6, वेळेचं नियोजन आणि शिस्त. तर या भागात लेखक वेळेचे नियोजन कसं करायचं याचं महत्त्व सांगतो. गहन काम करण्यासाठी वेळेचं नियोजन गरजेचं आहे. वेळोवेळी काम करण्याची वेळ ठरवून शिस्तबद्ध पद्धतीने काम केलं पाहिजे. लेखकाने सुचवलं आहे की रोजच्या जीवनातील कामांच्या लहान लहान वेळासुद्धा गहन कामासाठी वापरल्या जाऊ शकतात. चॅप्टर नंबर 7, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीपासून सुटका. या भागात लेखक सांगतात की लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर कसं राहायचं. इंटरनेटचा वापर मर्यादित करणं, फोन न वापरणं आणि आपली कामं ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणं या गोष्टींचा महत्त्वपूर्ण वापर गहन कामासाठी कसा करावा हे लेखक स्पष्ट करतात. चॅप्टर नंबर 8, गहन कामांच्या पद्धतीचा अभ्यास करा. लेखक या प्रकरणात सांगतात की गहन काम करण्यासाठी पद्धती आणि तंत्र विकसित करणे आवश्यक आहे. स्वतःची एकाग्रता वाढवण्याचा सराव करा. कामाच्या पद्धतीमध्ये सातत्य राखा, यामुळे गहन कामाचे कौशल्य विकसित होते. चॅप्टर नंबर 9, विचारांच्या गतीला चालना द्या. लेखक म्हणतो की गहन विचारांनी आपल्याला नवीन संकल्पना सुचतात. कामाच्या दरम्यान विश्रांती घेऊन विचारांची गती वाढवता येते. गहन विचारांनी कामांचे मूळ उद्दिष्ट आणि त्यामागची संकल्पना अधिक सखोलपणे दिसून येते. चॅप्टर नंबर 10, गहन कामाचा सराव कसा करायचा. शेवटच्या प्रकरणात लेखक गहन कामाचा नियमित सराव कसा करायचा याबद्दल चर्चा करतात. यशस्वी लोकांच्या उदाहरणाचा वापर करून गहन कामाची महत्त्वपूर्णता पटवून दिली जाते. दररोज तुम्ही जर गहन कामाचा सराव केला तर हे कौशल्य हळूहळू मजबूत होतं. निष्कर्ष. तर या पुस्तकात मुख्य संदेश म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या जगात गहन कामाच्या महत्त्वाला ओळखून ते आत्मसात करणे आवश्यक असतं. यामुळे आपण आपल्या कारकिर्दीमध्ये प्रगती तर करू शकतोच, सोबतच आपलं कौशल्य देखील वाढवू शकतो आणि मोठ्या ध्येयांची पूर्तता करू शकतो. तर हे पुस्तक जे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल ते मराठीतनं उपलब्ध आहे. ह्याची खरेदी करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधले मुद्दे आवडले असतील, नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.